लहान मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा टिफिनसाठी एक मस्त पनीरची अशी रेसिपी मी घेऊन आली आहे। तर आज आपण बनवणार आहोत पनीर सँडविच। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 चमचे मस्टर्ड ऑइल घेतला आहे। आता त्यामध्ये आपण लाल मिरचीची पावडर घालून घेऊया आणि ती तेलामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। मिरची पावडर आपल्याला तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतली आहे। त्याचबरोबर थोडेसे गरम मसाला घालून घेतला आहे आणि आता पुन्हा एकदा ते आपल्याला तेलाबरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अद्रक लसूण तेलाबरोबर चांगले मिक्स झाल्यानंतर इथे मी दही घालून घेतलं आहे। आता हे दही सुद्धा बाकीच्या जिन्नसांबरोबर चांगलं फेटून घ्यायचं आहे। दहीच्या कुठेही गुठळ्या राहता कामा नये। तर इथे तुम्ही पाहू शकता मी दही चांगलं फेटून घेतलं आहे। आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि तेही ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। सर्व जिन्नस चांगले एकजीव झाल्यानंतर आता त्यामध्ये इथे मी पनीरचे अशा प्रकारे क्यूब्स करून घेतले आहेत। तर ते घालून घेऊया आणि पनीरला ग्रेव्हीमध्ये चांगलं कोट करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता मी पनीर ग्रेव्हीमध्ये चांगलं कोट करून घेतलं आहे। आता आपण गॅसवर एक पॅन ठेवून घेतला आहे। त्या पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण कोट केलेलं पनीर ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर साधारण 2 ते 3 मिनिटं हे पनीर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं पनीर चांगलं परतून घेतल्यानंतर आता आपण ह्यामध्ये थोड्या भाज्या घालून घेऊया। तर इथे मी सिमला मिरची, गाजर, कांदा आणि टोमॅटो यांना उभे स्लाइस करून घेतले आहेत। आता ह्या भाज्या पनीर बरोबर घालून चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिटं भाज्या चांगल्या शिजवून घेतल्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता आपलं पनीरचं स्टफिंग तयार झालं आहे। आता आपण सँडविचची तयारी करायला घेऊया। तर इथे मी तव्यावर बटर लावून 2 ब्रेड अशा प्रकारे एका साइडनेच गरम करून घेतले आहेत। एका साइडने टोस्ट करून घेतलेले ब्रेड आपण खाली काढून घेऊया। आता ह्या ज्या बाजूने आपण त्यांना गरम करून घेतला आहे त्या साइडला मी इथे थोडंसं बटर लावून घेणार आहे। दोन्ही बाजूने चांगलं बटर लावून घेतल्यानंतर आता त्याला आपण ग्रीन चटणी लावून घेऊया। इथे मी पुदिना, कोथिंबीर आणि मिरची असं वाटून घेतलं आहे। तर ही ग्रीन चटणी आपण सँडविचला लावून घ्यायची आहे। ग्रीन चटणी लावून झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे काकडीचे काप लावून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही कांदा सुद्धा लावू शकता। आता काकडी लावून झाल्यावर त्यावर अशा प्रकारे पनीरचं स्टफिंग ठेवून घेऊया। पनीरचं स्टफिंग ठेवल्यानंतर त्यावर चीज स्लाइस ठेवून घेऊया आणि त्यानंतर वरून अजून एक ब्रेड ज्याला मी एका बाजूने टोस्ट केला आहे ते आतल्या बाजूने ठेवून द्यायचं आहे। आता पुन्हा तव्याला बटर लावून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ते टोस्ट करून घ्यायचे आहे। एका साइडने टोस्ट झाल्यानंतर ते अशा प्रकारे पलटून घेऊया
आणि पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा टोस्ट करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता आपण दोन्ही बाजूने सँडविचला टोस्ट करून घेतला आहे। आपलं सँडविच तयार झालं आहे। आता ते काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आपलं पनीर सँडविच तयार झालं आहे। मी एक कट करून तुम्हाला दाखवते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।